सरकार राबवणार हे देशातलं पहिलं राज्य आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपल्याला वेळ बराच झालाय आणि आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो। जे होणार नाही, जे कागदावर राहील ते आम्ही बोलणार नाही। आणि म्हणून गेल्या 2 वर्षात, 2.25 वर्षात एवढी कामं, एवढ्या योजना करणारं हे पहिलं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। कारण आमच्याकडे आम्हाला स्वतः वैयक्तिक स्वार्थ नाही। आम्हाला काय मिळालं यापेक्षा आम्ही जनतेला काय दिलं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे। आणि आम्ही ही योजना मतांसाठी नाही, या माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आम्ही ही योजना केलेली आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की आपली बचत गट सक्षम योजना असेल त्याला जी काय जोड द्यायची ती आम्ही देऊ। लखपती दीदी योजना जी केंद्राची आहे ती आपल्याकडे लाभार्थी खूप आहे, त्या माध्यमातून आपल्याला न्याय देऊ। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं मी आपल्याला सांगितलं। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे। ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींची, माझ्या बहिणींची पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही। आणि त्याच्यासाठी देखील जे काय करायचं ते सरकार करतंय। आणि म्हणून सगळ्या बाजूने चौफेर विकास होतोय, सगळ्या बाजूने हा विकास होतोय। आज पण बघा इथे जिल्हाधिकारी कार्यालय ते नवीन भूसंपादन पुनर्वसन कार्यालय सुरू केलं, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय झालं, पोलीस वसाहतीचं लोकार्पण झालं, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालयाचं भूमिपूजन झालं। आणि संजय गायकवाडला मी धन्यवाद देतो की त्याने आज या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवले। आज त्यांची प्रेरणा मिळेल। हे पहिलं शहर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापुरुषांच्या प्रतिमा इथे उभ्या झाल्या, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळणार आहे। तिथून ऊर्जा, प्रेरणा मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थाने संजय गायकवाड यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही हा प्रकल्प राबवताय। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपल्याला जसं मगाशी अजितदादा म्हणाले, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची मतं फसवून घेतली, घाबरवून मतं घेतली। पण माणूस एकदाच फसतो, पुन्हा पुन्हा फसत नाही। खरं म्हणजे संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अशा खोट्या अफवा पसरवल्या। पण मी तुम्हाला सांगतो की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलं आहे, घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे। आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कायम बना रहेगा, बाबा साहेब तेरा नाम रहेगा, हे मी या ठिकाणी सांगतो। आणि आता काँग्रेसचे नेतेच म्हणताय इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून। म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान, संविधानाचा अपमान, ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांचा अपमान। परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि म्हणून अशा लोकांनी आज कुठं कुठं काँग्रेसचे लोक आंदोलन करतायत। खरं तर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे। कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिलंय, जे घटनेने आपल्याला दिलंय, ते रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आणि म्हणून तुमचे खायचे दात
आणि दाखवायचे दात वेगळे आहे. कारण नेहरूंपासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे आणि म्हणून यांना आपल्याला योग्य धडा शिकवायचा आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आता काश्मीरमध्ये 370 कलम हटवणार म्हणून काही लोक बांग देऊ लागले. अरे काश्मीर हा आपल्या देशाचं नंदनवन आहे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं. काश्मीर आजाद झाला आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही हे दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत का? तुम्हाला पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का? राज्यात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवायचे आहेत? आणि काही लोक तर दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोक आपण गळ्यात गळे घालणारे पाहिले. दहशतवादी अब्दुल गुरुचं समर्थकांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं. हा किती मोठा देशद्रोह आहे. आणि म्हणून यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकीकडे आणि देश विघातक शक्तींना पाठिंबा देणारे दुसरीकडे. देशभक्ती आणि देशद्रोह याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे, राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे, हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी राज्याचा चौफेर विकास होतोय. शेतकऱ्यांसाठी योजना येते आहे 12,000 रुपये वर्षाला. सोयाबीन, कापूस, कांदा या उत्पादकांना देखील दिलासा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करतंय. आणि म्हणून एका विचारात म्हणून आम्ही जातो दिल्लीला जातो, योजना आणतो, पैसे आणतो, तेव्हा म्हणतात दिल्लीला जाऊन काय करता? हो दिल्लीला जातो आम्ही, पण राज्याच्या भल्यासाठी जातो. तिकडे गली गलीमध्ये मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा असं लोटांगण घालायला आम्ही नाही जात. आम्ही या राज्याच्या भल्यासाठी जातो, या राज्याच्या हितासाठी जातो. माझ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी जातो. हा शेतकऱ्यांसाठी आम्ही जातो. आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो, तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे, राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असतं त्या राज्याची भरभराट होते, ते राज्य वेगाने पुढे जातं. आणि म्हणून जास्त काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सुज्ञ आहात. ही योजना आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या या सर्व योजना बिलकुल चालू राहतील. एकही योजना बंद पडणार नाही. हा मुख्यमंत्री म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने मी शब्द आपल्याला देतो, कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि जे काही बोलतायत त्यांना म्हणाव, 2.5 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, का नाही 1 रुपया दिला? का नाही एक तरी योजना आणली? का बघत बसले? आम्ही अरे तुम्ही दिलं नाही, पण आम्ही द्यायला लागलो, कारण तुम्हाला घेण्याची सवय होती, त्यामुळे तुम्ही दिलं नाही, आम्हाला देण्याची सवय आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद आला पाहिजे, सुख आणि समृद्धी आली पाहिजे, म्हणून आम्ही काम करतोय. तिथे सहकार्य करायचं सोडून विरोध करून योजना बंद पाडण्याचं पाप